मंचावरचे उपस्थित सर्व सन्माननीय आणि या महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये विजयाचा संकल्प करण्यासाठी आतुर झालेले आपण सर्व शिवसैनिक. शिवसेनेला 50 वर्ष पूर्ण झाली. 50 वर्ष महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये मनामनामध्ये शिवसेना स्वतःचं एक वेगळं अस्तित्व टिकवून आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला महाराष्ट्र घडवण्यासाठी खऱ्या अर्थानं शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाबरोबर या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने गेली 50 वर्ष शिवसेना सातत्याने झटत राहिली आणि काम करत राहिली. आणि खरं तर त्याचाच परिणाम म्हणून 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा वसानी वारसा पिलेली शिवसेना बघता बघता आज महाराष्ट्रामध्ये स्वतःचं बुलंद आणि बलाढ्य स्थान स्थापून उभा राहिली आहे. निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण निवडणुका कशासाठी आणि का लढायच्या याचं उत्तर फार महत्वाचं. एखादी निवडणूक म्हणजे कुणा एका व्यक्तीला पद द्यायची निवडणूक नाही. एखादी निवडणूक म्हणजे कुणा एका पक्षाला सत्ता द्यायची निवडणूक नाही. ही निवडणूक असते सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवणारी. ही निवडणूक असते सर्वसामान्य माणसाच्या अडचणी दूर करणारी. ही निवडणूक असते सर्वसामान्य माणसाचं त्या शहराचं 5 वर्षाचं भविष्य घडवणारी. त्यामुळं खरं तर एखाद्या शहराचा विकास झाला नाही, एखादं शहर विकासात मागं राहिलं तर दोष निवडून आलेल्या उमेदवाराला देऊन चालत नाही, तर दोष असतो त्या उमेदवाराला निवडून देणाऱ्या मतदारांचा. कारण मत देण्याची त्यांनी चूक केली म्हणून पुढची 5 वर्ष त्या शहराच्या अस्तित्वाशी निश्चितपणे धोकादायक वेळ आली. त्यामुळे हा विजय संकल्प मेळावा कार्यकर्त्यांसाठी नाही, हा विजय संकल्प मेळावा शिवसैनिकांपुरता मर्यादित नाही. हा विजय संकल्प मेळावा माझ्या शिवसैनिकांनी, माझ्या या मीरा भाईंदर शहरवासियांना पुढची 5 वर्ष अडचणीची संकटांची काढावी लागू नयेत म्हणून त्यांना खऱ्या अर्थानं सावध करण्यासाठी, सजग करण्यासाठी किंवा त्यांच्या खऱ्या अर्थानं मनामध्ये परिवर्तन करण्यासाठी आयोजित केलेला. खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण एक लक्षात ठेवली पाहिजे, कार्यकर्ता आंधळा असून चालत नाही. आंधळा दुनियेत फिरू शकतो पण आंधळ्याच्या मगत दुनिया फिरू शकत नाही. कार्यकर्त्याला भान हवं, कार्यकर्त्याला जाण हवी आणि आपल्या पाठीशी असणाऱ्या समाजाला नेमकं कुठं घेऊन जायचं आहे याचंही त्याला नेमकं ज्ञान हवं. खरं तर बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं या मार्गदर्शन शिबिराकरिता आगमन झालेलं आहे. संयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. या शिबिराचे संयोजक प्रतापीश्वर नाईक या ठिकाणी पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं शाल आणि पुष्पगुच्छ अर्पण करून स्वागत करीत आहेत. पाठीमागं दुनिया फिरू शकत नाही. कार्यकर्त्याला जाण हवी, कार्यकर्त्याला भान हवं आणि आपल्या पाठीशी असणाऱ्या समाजाला नेमकं कुठं घेऊन जायचं आहे याचंही त्याला ज्ञान हवं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला प्रत्येक शिवसैनिक या जाण, भान आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी घेऊन चालणार आहे. आणि म्हणून तर महाराष्ट्राने गेली कित्येक वर्ष या शिवसैनिकांवर आणि शिवसेनेवर विश्वास ठेवलेला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये शिवसेना का उतरतीये, या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हा विजय संकल्प का चाललाय याचं उत्तर जर आपल्याला द्यायचं असेल आणि सर्वसामान्य मतदारांनी शिवसेनेलाच मतं का द्यावी याचं जर साक्षेपी चिंतन करायचं असेल तर एक गोष्ट महत्वाची आपण लक्षात घेतली पाहिजे. सर्वसामान्य
सामान्य नागरिकांच्या समस्या जाणणारी, नुसत्या समस्याच नव्हे तर त्याला उत्तरं शोधून देणारी आणि ती कृतीमध्ये उतरणारी संघटना म्हणून शिवसेनेचा सातत्यानं चर्चा केली जाते. पण एक गोष्ट महत्वाच्या पाठीमाग असतो सगळ्यात महत्वाचा अनुभव, आणि शिवसेनेकडे तो अनुभव आहे. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. एक छोटंसं खेडेगाव होतं, त्या खेडेगावात त्या काळी विजेची सोय नव्हती आणि घरामध्ये सासू आणि सून, नेमकी संध्याकाळची वेळ आली आणि मग घरात त्या झोपडीमध्ये दिवा लावावा म्हणून सून उठली. सुनेनं दिवा पेटवला आणि पेटवलेला दिवा तिने बाहेरच्या खोलीत आणून ठेवला. पेटवला दिवा बाहेरच्या खोलीत ठेवला, त्यामुळे आतल्या खोलीत अंधार पडला. सून उठली, बाहेरच्या खोलीतला तोच दिवा उचलला, तिनं आतल्या खोलीत नेऊन ठेवला. दिवा आतल्या खोलीत ठेवल्यामुळं पुन्हा बाहेरच्या खोलीत अंधार पडला. पुन्हा तिनं दिवा उचलला, तोच दिवा तिनं बाहेरच्या. याचा अर्थ ध्येय गाठणारच आहे. विजय फक्त आता त्या निवडणुकीच्या तारखेपुरता मर्यादित राहिला आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण शिवसेना बोलून कधीच दाखवत नाही, शिवसेना करूनच दाखवते. हा शिवसेनेचा सगळ्यात मोठा इतिहास आहे. आम्ही बोलण्यासाठी तर जमलेलो नाही आहोतच, आम्ही करण्यासाठीच जमलेलो आहोत आणि गेली 50 वर्ष शिवसेनेने हे करूनच दाखवलंय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपण प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करतो अशी घोषणा आम्ही कधी केली नाही. 6.5 करोडचा निधी तुमच्या महानगरपालिकेला देतो. सर सकट फडकला पाहिजे आणि पारदर्शी फडकला पाहिजे, तिथं बाकी काही नको. हे करायचं असेल तर त्या ताकदीचं कामही आम्हाला येत्या काही काळामध्ये केलं पाहिजे. 5 वर्ष आपण काम करतोच आहे, पण 5 वर्ष एक जसा आमचा विद्यार्थी अभ्यास करतो वर्षभर करतो, पण परीक्षेच्या आदल्या दिवशी जर तो थोडा ढिला राहिला, निवांत राहिला तर मागणं कधी माणसं पुढे जातील सांगता येत नाही. निवडणुकीमध्ये जे गटप्रमुख आहेत त्यांच्या मार्गदर्शनासाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याच्यात मला 3च मुद्दे सांगायचे आहेत आपल्याला. त्याच्यातला पहिला मला सांगायचा मुद्दा म्हणून खास करून की जनतेचं काय म्हणणं आहे ते ऐकून ताबडतोब कृती करणं, हे जे तुम्ही काम करता त्याच्यामुळे शिवसेनेबद्दल लोकांना प्रेम वाटतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तो आपला जो धागा आहे प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, विश्वासाचा, तो कसा मजबूत राहील, तो मतदार जो आहे आपला प्रत्येक ठिकाणी तो कशा पद्धतीने अजून बरोबर राहील हे पाहणं हे आत्ता फार गरजेचं आहे. हे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून ही संख्या वाढवत असताना या ठिकाणचे जे अन्य लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती मला वैयक्तिक टीका करायची नाही आहे, परंतु आम्ही असेही लोकप्रतिनिधी पाहिले की जे मोठ्या गाड्या घेऊन विधानसभेमध्ये येतात आणि मला असं वाटत होतं की विधानसभेत आल्यावरती एखादे चोर गुन्हेगार पळून जातात, पण आपली मोठी महागडी गाडी पाहिल्यावर त्याच गाडीतून सुबाल्या करणारे सुद्धा लोकप्रतिनिधी या मीरा भाईंदरमध्ये आहेत की ज्यांच्यावरती अनेक स्वरूपाचे त्यांनी अपहार केलेले आहेत, अनेक अयोग्य गोष्टी केलेल्या आहेत आणि या लोकांचे हात मजबूत होणार नाहीत याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. पाण्याचा प्रश्न असेल, मेट्रो मीरा भाईंदरपर्यंत यावी यासाठी तर राजन विचारे, प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांनी जंग पछाडले. म्हणजे पूर्वी भगीरथ प्रयत्न असा एक शब्द होता की ज्याच्यामध्ये अगदी सर्व प्रयत्न पाण्यासाठी भगीरथांनी केले. तसं हे सगळं कशासाठी, तर माननीय शिवसेना प्रमुखांनी जे संस्कार केलेले आहेत त्याच्यामधून आपल्या शिवसेनेच्या मतदारापर्यंत, मीरा भाईंदरच्या मतदारापर्यंत हा विचार पोचवण्यासाठी म्हणून हे सगळे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. आणि म्हणून त्याचबरोबर आपण हा देखील विचार करायला पाहिजे की शिवसेनेचा या ठिकाणच्या सामान्य माणसाचा सन्मान कधी राहील, ज्या वेळेला मीरा भाईंदरवरती भगवा फडकवला जाईल त्याच वेळेला हा सन्मान राहणार आहे. अन्यथा तुम्हाला चित्र दिसेल की एका बाजूला वेगवेगळ्या पद्धतीने भूमिका घेतली जाते, महाराष्ट्राच्या विरोधामधली भूमिका घेतली जाते, पण मुंबई असेल, ठाणे असेल या ठिकाणी जसे विकासाचे प्रकल्प राबवले जात आहेत त्याच पद्धतीने मीरा भाईंदरमध्ये सुद्धा विकासाचे प्रकल्प राबवण्याच्या दृष्टिकोनातून आपण गटप्रमुख या नात्याने आजच निवडणूक जाहीर झाली या पद्धतीने ठिकठिकाणी सगळ्यांना भेटलं पाहिजे, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं.